तर सगळं देवदर्शन करून आम्ही लास्ट देवदर्शनला आलो आणि आम्हाला एक रूम हवी होती. त्यामुळे आम्ही एक रूम घेतली. बरोबर आमच्या कुलदैवत देवी जी आहे, कुलस्वामिनी बणशंकरी देवी, तिच्या मंदिराच्या बॅक साईडला होतं. मस्त आवरून आम्ही मंदिरात आलो. मंदिरात मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मी किती छान दिसते आणि सगळेजण बसले होते आणि माझ्या भावाला बघायला सांगितलं. माझा भाऊ बघितला, काहीतरी एन्जॉय करत होता. मग मी पण बघितलं. बघा किती छान कुत्रं होतं ते. मग मी कॅमेरा परत मम्मीकडे फिरवला. मम्मी काहीतरी इम्पॉर्टंट बघत होते. मग बघा पप्पाने किती छान असा व्हिडिओ घेतला आहे. इट्स लाईक जन्नत. हा सकाळी 5 वाजताचा व्हिडिओ आहे. सॉरी, चुकून म्हणले 5, 7 वाजताचा व्हिडिओ आहे. मग हे दोघं मस्तपैकी हा व्हिडिओ शूट करून झाल्यावर मला उठवलं. मी अंघोळ वगैरे केली. त्यानंतरनं आम्ही गेलो. त्याच्यानंतर एक 5 मिनटावर आलेल्या मेन बस्तीवर. आणि हे पण एक हिस्टॉरिकल प्लेसेस होतं. आम्ही मस्तपैकी आवरून आलो होतो आणि पप्पा फोन बघत होते. बरं, हे सगळं होतं तिथे. मस्तपैकी शूट केलं. एवढी मस्त फोटो काढलेत आणि माझं मन झालं की नाही, ह्याच्याने तर मन भरत नाही. त्यामुळे मी इथे आले. त्यानंतर मी माझ्याकडे बघितलं. अरे बघ माझा अवतार कसं झाला आहे. आणि ही दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. मी ड्रेस तोच घातला कारण मम्मी म्हटली छान दिसतं. आणि हे आहे शेषनाग. खूप हिस्टॉरिकल प्लेस होती ही. आणि बघा सगळं हेच शूट केलं आहे. आणि मध्ये पिंड होती आणि माझा भाऊ मला मध्ये पिडत होता. मग मी मस्तपैकी सगळं शूट केलं. आणि त्यानंतर माझं मन मला की ॲडव्हेंचर नाही केलं आहे खूप दिवस झालं. मग थोडंसं चढूयात. पायऱ्या होत्या पण माझं मन काही ऐकत नाही. त्यामुळे मी चढायचं विचार घेतला. सगळे पायऱ्यावरनं चालत, मी एकटीच ह्याच्यावरनं चाललेत. बघा त्या साईडला पण एक मंदिर आहे. पण आम्ही ठरवलं की नाही आम्ही फक्त इथेच जाणार आहे. बघ मी पोचले पण आणि पप्पा शूट करत होते. एवढा मस्त व्ह्यू आहे इथला. डोंट मिस इफ यू कम हिअर. समझे कुछ. त्यानंतर मग माकडं वरती आलीत आणि मला भीती वाटली. इथूनच मस्तपैकी शूट करत होते मी. त्यात मग भाऊ ऑलरेडी का चिडला होता माहीत नाही, पण चिडला होता. बघा किती सारे पिकनिक चालते, त्यात हे माकडं. एवढी भीती वाटत होती. नंतर मग हा रडत होता. का रडत होता ह्याला वाईट वाटलं, काय माहिती कशाचं. मग पप्पाने त्याला हातावर त्याचं काय म्हणतात, पप्पाने हातावर दिले आणि फूक म्हणले विष मागून. मग त्याचे मस्त फोटो काढले. काय माहिती त्याला काय झालं, म्हणून मूड स्विंग्स. आणि तो मस्तपैकी एक व्हिडिओ घ्यायला लागला. बघा तर कसं हसतं बघा. नंतर मग हे माकडांची फाईट बघून मी घाबरले. चुकून अंगावर आली तर. आणि हेच सगळं बघतोय तेवढ्यात हे माझ्याजवळ येत होतं. मी घाबरले आणि त्यानंतर पुढं चालले. आणि हे एक लास्ट स्टॉप होतं गौतम बुद्धाचं. आणि बाय. आणि हा लास्ट ब्लॉग होता ट्रॅव्हलिंग.